गावठी वांग्याचं भरीत म्हटलं तर एक लाल तिखट घालून आणि एक हिरव्या मिरचीचं वांग्याचं भरीत आपल्या डोळ्यासमोर येतं. पण आज मी तुम्हाला चटपटीत असं वांग्याचं भरीत दाखवणार आहे, ते पण गावठी वांग्याचं. आता ही काटेरी गावठी वांगी घेतली आणि ही 5 ते 6 वांगी आहेत. तर वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो या प्रमाणात घेतली. ते त्याचं मागचं जे देठ आहे ते अर्धं कापायचं आणि त्यानंतर असे बारीक त्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर एवढं चवदार आणि रुचकर असं बनतं. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते बघा. आणि त्याचबरोबर गरमागरम अशी ज्वारीची भाकरी की वजन कमी करण्यासाठी इतकी फायदेशीर आहे ना, की तुम्ही असं वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी खाल्ली तर बघा अप्रतिम चव लागेल आणि एकदा नाही तर तुम्ही सारखंच बनवत बसाल. तर बघा आता ही गावठी वांगी आहेत ना, अशी आपल्याला बारीक काप करून घ्यायचे, अगदी बारीक काप करून घ्यायचे आहेत आणि फार वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये वांग्याचं भरीत तयार होतं. आता हे कापून घेतल्यानंतर आहे ना लगेच पाण्यात टाकायचं, नाहीतर काय होतं खूप वेळ झाला की ते लालसर पडतात. त्यामुळे आहे ना लगेच पाण्यात टाकून ठेवायचं, म्हणजे लाल पडत नाही. तोपर्यंत आपण बाकी प्रिपरेशन करून घेऊया. आता वांग्याचं भरीत म्हटलं तर बारीक चिरलेला कांदा हा लागतोच. तर 2 ते 3 या प्रमाणामध्ये मी कांदे घेतलेत मीडियम साईजचे. त्याची साल काढून ते स्वच्छ धुवून पुन्हा बारीक कट करून घेतले आणि हिरवी मिरची झणझणीत अशी लवंगी 4 ते 5 इथे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता झणझणीत खायचं म्हटलं तर हिरवी मिरची लवंगीच घालायची आणि जर कमी तिखट हवे असेल तर तुम्ही 1 ते 2 मिरच्या कट करून घालायच्या. तर तेल तापायला ठेवायचं, 1 ते 2 चमचे मीडियम साईजचे तेल टाकायचं, त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची. त्यानंतर हिरवी मिरची छान परतून घ्यायची. परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर. तर आता बघा कांदा कट करून घेतल्यानंतर हिरवी मिरची परतल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा, अगदी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा, कच्चा असा ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये कच्चेपणा राहिला की मग खाताना असा टचटच असं दाताखाली लागतो. त्यामुळे तो कांदा असा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये 5 ते 6 तुम्ही कढीपत्त्याची पाने टाकली तरी चालेल. तर त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर पुन्हा तेलामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं आहे. कुठलाही पदार्थ असा मनापासून बनवला तर तो रुचकर आणि छानच होतो. त्यामध्ये आता हे जे वांग्याचे आपण काप करून घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये त्यामध्ये टाकायचे आहेत. तर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये धुवून टाकायचे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळीकडनं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. अगदी अनमॅरिड मुलीसुद्धा सहज वांग्याचं भरीत आणि भाकरी करू शकाल आणि झटपट असं 5 मिनिटामध्ये तयार होतं. तर फार वेळ शिजायला लागत नाही आहे. आता सगळं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद टाकल्यामुळे पिवळसर कलर आलेला आहे. जर लाल तिखट तुम्ही वापरलं तर लाल कलर येणार, परंतु आज आपण इथे हिरव्या मिरचीचं वांग्याचं भरीत केलेलं आहे. आता वांग्याचं भरीत शिजायला ठेवलं आहे. झाकण ठेवायचं 2 ते 5 मिनटं. त्यानंतर आता इथे लगेच ज्वारीची भाकरी करायला घेतलेली आहे. तर आता बघा ताटामध्ये तुम्हाला जेवढ्या साईजची भाकरी करायची तेवढं पीठ काढून घ्यायचं आहे. इथे साधारणतः मी 1 कप पीठ काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं लागतनुसार पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी लगेच ओतायचं नाही आहे. अगदी बॅचलर मुलीसुद्धा करू शकतील बाजरीची ज्वारीची भाकरी बघा. तर आता ज्वारीची भाकरी बऱ्याच वेळेला काय होतं की ती करताना तुटते किंवा थापता येत नाही किंवा कधी जाड होते. तर कधी बघा तव्यावर टाकायला गेले ते 2 तुकडे होतात. असे बरेच प्रॉब्लेम होत असतात भाकरी करताना. आता सर्वात प्रथम बघा आपण जेव्हा ज्वारी दळतो ना तेव्हा जे पीठ तयार करतो ते पीठ फक्त 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहू शकतं. कारण 10 ते 15 दिवस जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंत भाकरी चांगली येते. त्यानंतर पीठ कवळलं जातं किंवा भाकरी तुटते, चिरा जातात, भाकरी थापता येत नाही. त्यामुळे 12 ते 15 दिवसाच्या वरती ज्वारीचं पीठ वापरायचं नाही. साधारणतः 10 ते 12 दिवस तुम्हाला ज्वारीचं पीठ जाईल एवढी ज्वारी दळून घ्यायची आहे. आता बघा पीठ दळल्यानंतर आपण जेव्हा भाकरी करायला घेतो तर तुम्हाला तरी पण काही बघा ज्वारीमध्ये फरक असतो. तर भाकरी बऱ्याच वेळेला तुटते. मग काय करायचं अशा वेळेला थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं. कोमट पाणी वापरायचं तुम्ही भाकरी करताना जर भाकरी जमत नसेल तर. आता भाकरी अलगद हातावर घ्यायची आहे बघा. जी वरची बाजू आपण हातावर घेतली ना तर तीच बाजू आपल्याला तव्यावर आली पाहिजे, अशी खालच्या साईडला अशी अलगद तव्यावर ठेवून घ्यायची. त्यानंतर बघा अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची, जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही. आणि लगेच पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तवा तापून घ्यायचा अगदी नॉर्मल गॅसवर. आणि गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवल्यानंतर मग भाकरी तव्यावर टाकल्यानंतर पाणी लावायचं. पाणी लावल्यानंतर ते पाणी सुकू द्यायचं आहे. अगदीच बघा पाणी असल्यानंतर जरी भाकरी उलटी केली तर ती सगळीकडं पाणी उडलं जातं, गॅस पण खराब होतो, गॅस ओटा वगैरे खराब होतो.
त्यामुळे अलगद असं पाणी लावून घ्यायचं आहे. थोडं थोडं हातावर पाणी घ्यायचं आणि सहज असं सगळीकडनं लावता येतं. पाणी लावल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी हाय करायची आणि त्यानंतर पूर्ण पाणी सुकल्यानंतरच उलातणीने कलथ्याने असं साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत भाकरीच्या. काढल्यानंतर 1-2 मिनटं ठेवायचं आणि नंतर पूर्ण पाणी सुकले बघा. आणि आता भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. तर असे हाताने किंवा तुम्ही उलातणीने सुद्धा पलटी करू शकता. तर एवढी छान भाकरी अशी आलेली आहे. कुठेही बघा तुम्ही बघू शकताय कुठेही तुटलेली नाही आहे. आता गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची. तोपर्यंत इथे वांग्याचं भरीत बघा छान झालेलं आहे वाफेवर. आणि झाकण ठेवलेलं मी 1-2 मिनटामध्ये झाकण काढून पुन्हा एकदा हलवायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातलं जे पाणी ओलसरपणा पूर्ण नाहीसा झाला पाहिजे आणि छान असं चटपटी दिसल्यानंतर वांगं लगेच शिजलं जातं. अगदी 2-5 मिनटामध्येच वांगं शिजतं. तर आता इकडे बघा गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची आहे, नॉर्मलच ठेवायची आहे. आता खालून अशी छान भाकरी सगळीकडनं भाजून घ्यायची आहे बघा. अशी गोल गोल फिरवायची तव्यावर. थोडंसं उलातणीने वरतून प्रेस दाब द्यायचा आणि भाकरी व्यवस्थित खालच्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. बऱ्याच वेळेला काय होतं भाकरी जाड केली जाते किंवा ती खालून अशी कच्चीच असते, व्यवस्थित अशी ती पूर्ण भाजून दिली जात नाही. तर अशा बऱ्याच गृहिणी अशा भाकरी करतात आणि मग त्यामुळे ती चवदार अशी लागत नाही किंवा खायला असं एकदम मध्ये गचगच लागते बघा, ओलसर लागते अशी जाडसर. तर अशी नाही, अगदी बघा आपण चुलीवर भाकरी करतो ना तशी भाकरी आपल्याला गॅसवर सुद्धा करता येते. तर आता ही खालची साईड मी पूर्ण भाजून घेतली बघा आणि आता जी वरची साईड आहे ना ती पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तव्यावरच पलटी करून तव्यावरच भाजून घ्यायची आणि नंतर आपण तव्या काढून पण वरती भाजून घेऊ शकतो पापुद्रा येण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतेच बघा. तर आता मी सगळीकडनं अशी भाजून घेतली फिरवून आणि अगदी बघा तुम्ही बघू शकताय एवढी छान भाकरी सगळीकडनं भाजलेली आहे. कुठेही अशी जळाली नाही किंवा कच्ची अशी वाटत नाही. आता तवा काढायचा आणि सर्वात लास्ट स्टेपला पुन्हा अशी अलगद पटकन तव्यावर गॅसवरनं फिरवून घ्यायची आहे भाकरी. तर अशी बघा उलातणीवर भाकरी घ्यायची आणि साईडच्या ज्या कडा आहेत ना, कधी कधी काय होतं साईडच्या कडा कच्च्याच राहतात आणि मध्ये भाकरी भाजली जाते. त्यामुळे सगळीकडनं एकसारखी अशी भाजून घ्यायची आहे. एवढी छान ज्वारीची भाकरी तयार होते. अशी भाकरी जर तुम्ही रात्रीच्या वेळेला खाल्ली भाजी आणि भाकरी तर वजन बघा 1 ते 2 किलो सहज कमी होईल. तर मोस्टली ज्वारीची भाकरी ही रात्रीच्या जेवणातच असावी. डायजेस्ट पटकन होतं आणि खाल्लेल्यानं डायजेस्ट झाल्यानंतर वजन पण तेवढं कमी होऊन मेंटेन राहतं. तर एवढी छान भाकरी भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता अगदी चुलीवर भाजल्यासारखी भाकरी तयार झालेली आहे. आणि अशाच रीतीने जर तुम्ही केले तर मी अगदी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहे. फक्त ज्वारीचं पीठ जास्त दिवसाचं होऊ द्यायचं नाही आहे. आता भाकरी झाली आहे छान असं गरमागरम मस्त वांग्याचं भरीत पण झालेलं आहे आणि असं वांग्याचं झणझणीत गरमागरम भरीत आणि भाकरी वाव. तर आता मग गार्निशिंग म्हणून वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. खूप चवदार बनतं, काहीच घालायचं नाही आहे यामध्ये. तर असं परतल्यासारखं वांग्याचं भरीत बघा. कोणाकोणाला आवडतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोण कशा पद्धतीने बनवतं तेही मला सांगा. तर कधी कधी असं बघा चटपटीत झणझणीत खायचं मन होतं, त्यामुळे असा झणझणीत वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर या तुम्ही पण सर्व करायला मस्त झणझणीत वांग्याचं भरीत वाव, तोंडाला पाणी सुटलं आहे. तर अशी अर्धी भाकरी आणि वांग्याचं भरीत. तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.